फ्रेंड्स, आजचं टॉपिक आहे पार्ट 4 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ग्राफिकल मेथड. तर बुकमधलं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पलने आपण सुरुवात करूयात. हे बुकमधलं एक्झाम्पल मी घेतो आहे, ज्याच्याने लाईन कशी ड्रॉ करायची ग्राफ पेपरवरती याचं एक्सप्लेनेशन मी करणार आहे. तर इक्वेशन तुमच्यासमोर आहे. इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. तर हे इक्वेशन आपण सॉल्व करूयात. सगळ्यात पहिले ह्या इक्वेशनला वायच्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. तर मी काय करतो, 2x हा 4 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर होईल मायनस 4 इज इक्वल टू वाय इकडे मायनस आहे, तिकडे आल्यानंतर होईल प्लस. तर 2x मायनस 4 इज इक्वल टू वाय. देअरफॉर आपलं वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन बनेल वाय इज इक्वल टू 2x मायनस 4. समजते सगळ्यांना? आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक टेबल ड्रॉ करायचा आहे. तो टेबल अशा फॉर्ममध्ये असेल. कुठलाही पॉईंट काढत असताना आपल्याला 2 कॉर्डिनेट लागतात. तर पहिला कॉर्डिनेट लागतो x, दुसरा लागतो y आणि x, y. आणि जे आपल्याला कॉर्डिनेट मिळत जातील या इक्वेशनच्या हिशोबाने आपण सॉल्व केल्यानंतर, ते कॉर्डिनेट म्हणजे पॉईंटचे कॉर्डिनेट असतील आणि सगळे पॉईंटचे कॉर्डिनेट आपण जॉईन केल्यानंतर लाईन ड्रॉ होईल. तर या इक्वेशनने y इज इक्वल टू, जनरली y इज इक्वल टू या फॉर्ममध्ये बघा, इथे तुम्ही बघू शकता y इज इक्वल टू mx प्लस c हा जनरल फॉर्म आहे. या फॉर्ममध्ये जे काही इक्वेशन्स असतात ते लाईनचे इक्वेशन्स असतात. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमधून आपल्याला जे काही इक्वेशन मिळेल ते एका लाईनचं इक्वेशन असतं आणि ती लाईन कशी ड्रॉ करायची ग्राफिकली ते आपण आज बघणार आहोत. तर इथं या इक्वेशनच्या हिशोबाने आपल्याला ॲक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे. जी आपण ॲक्सची व्हॅल्यू पुट करणार त्याच्या हिशोबाने वायची व्हॅल्यू येणार, बरोबर. आता आपण बघूयात. समजा मी ॲक्सची व्हॅल्यू पुट केली इथं 0. फर्स्ट केसमध्ये आपण काय करूयात, ॲक्सची व्हॅल्यू पुट करूयात या इक्वेशनमध्ये 0. साईडला मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला इझिली समजेल. तर पहिलं इक्वेशन किती आहे, 0. ॲक्सची व्हॅल्यू टाकली, पुट केली आपण 0 मायनस 4. आता 2 इंटू 0 0 0 मायनस 4. तर वायची व्हॅल्यू किती आली, वाय इज इक्वल टू मायनस 4. हे फर्स्टचं काय झालं, कॅल्क्युलेशन झालं, वाय इज इक्वल टू मायनस 4. जेव्हा एक्स इज इक्वल टू 0 तेव्हा वाय इज इक्वल टू आहे मायनस 4. आणि हा जो कोऑर्डिनेट आहे, पॉईंट आहे, त्याचा कोऑर्डिनेट आला 0 मायनस 4. अशा प्रकारे आता आपण दुसरी एक्सची व्हॅल्यू म्हणजे दुसरा पॉईंट काढायचा आहे, पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत. तर ते आपण घेऊयात. इथं घेऊयात आपण 2. जेव्हा आपण 2 घेतो तेव्हा सेकंड जे आहे y इज इक्वल टू 2 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 2. इक्वेशन आपण परत हेच इक्वेशन घ्यायचं आहे, y इज इक्वल टू 2x मायनस 4. तर 2 इंटू 2 किती झाले, 4 मायनस 4. तर इट इज इक्वल टू 0. तर वायची व्हॅल्यू आली 0 आणि तुमचं कोऑर्डिनेट आलेलं आहे 2,0, बरोबर ना. नेक्स्ट आहे एक्स आपण पहिले लिहितो आणि वाय नंतर. नेक्स्ट आपण घ्यायचा आहे हा तिसरा कोऑर्डिनेट घ्यायचा आहे 3. जेव्हा आपण हा 3 घेतो तेव्हा परत कॅल्क्युलेशन्स बघा. नंबर 3मध्ये y इज इक्वल टू 2 इंटू 3 मायनस 4. तर 2 इंटू 3 किती झाले, 6 मायनस 4. तर 6 मायनस 4 आहे 2. तर त्याचा y कोऑर्डिनेट आला 2, 3,2 हा झाला पॉईंटचा कोऑर्डिनेट. आणि नेक्स्ट पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, इट इज मायनस 1, निगेटिव्ह 1 घ्यायचा आहे. फोर्थ कॅल्क्युलेशन इथं मी दाखवतो तुम्हाला. फोर्थ कॅल्क्युलेशन y इज इक्वल टू 2 इंटू मायनस 1 मायनस 4. तुम्हीच सांगा, 2 इंटू मायनस 1 मायनस 2 मायनस 4 इट इज इक्वल टू नेगेटिव्ह 6 मायनस 6. तर y आलेला आहे आपल्याला मायनस 6 आणि कोऑर्डिनेट आला मायनस 1 मायनस 6, करेक्ट. आता हे जे 4 पॉईंट आलेले आहेत ते ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व करायचे पटापट आपण बघूयात. तर ग्राफिकल मेथडमध्ये सॉल्व करत असताना साधारणतः मिडलमधून तुम्हाला काढायचं आहे वाय ॲक्सिस. मी तो वाय ॲक्सिस काढून दाखवतोय तुम्हाला.
हा ग्राफ पेपर आहे. या ग्राफ पेपरमध्ये आपले जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंटच्या अकॉर्डिंगनी मी इथं वाय ॲक्सिस काढला मिडलमधून, कारण मला माहिती आहे की ॲटलिस्ट हे जे पॉईंट आहेत, एक्सचा सगळ्यात मोठा पॉईंट आहे 3 आणि वाय जो सगळ्यात मोठा पॉईंट आहे -6, जो की माझ्या ग्राफ पेपरमध्ये इझिली काय होतं आहे अरेंज करता येतो आहे मला. तर त्याच्या हिशोबाने मी हे ॲक्सिस काढत आहे आणि हा काढतोय मी कुठला ॲक्सिस? एक्स ॲक्सिस. हा झाला माझा एक्स ॲक्सिस. हे एरोज. हा आहे माझा कुठला ॲक्सिस? वाय ॲक्सिस. आणि हा माझा कुठला ॲक्सिस आहे? एक्स ॲक्सिस. आता तुम्हाला माहिती आहे जेव्हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जिथं इंटरसेक्ट होतात तो पॉईंट असतो आपला ओरिजिन पॉईंट. एक्स ॲक्सिसच्या राईट हँडचे सगळे जे पॉईंट असतात ते पॉझिटिव्ह असतात. 1 2 3 4 5 and 6. एक्स ॲक्सिसच्या लेफ्ट साईडचे पॉईंट सगळे नेगेटिव्ह. -1 -2 -3 -4 -5 -6 सो ऑन. वाय ॲक्सिसच्या या जेव्हा एक्स इंटरसेप्ट होतो त्याच्या सगळे वरचे पॉईंट असतात पॉझिटिव्ह. 1 2 3 4 5 6 आणि हे जे खालचे पॉईंट असतात ते सगळे काय असतात? नेगेटिव्ह. -1 -2 -3 -4 -5 -6 -7 अँड सो ऑन. आपल्याला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढे पॉईंट मी घेतलेले आहेत. आपल्याला इथे युनिट लिहायचं आहे. तर याचं युनिट काय असणार आहे? युनिट असणार आहे याचं की आपण बघू शकतो इथे युनिट ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. 1 सेंटीमीटर is equal to 1 unit on both axes. On both axes. दोन्ही ॲक्सिस वरती तेच आहे. आता इथे 4 क्वाड्रंट आहेत. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 4 क्वाड्रंट आहेत. नीट लक्ष द्या. हे जर तुम्हाला कळलं लाईन कशी ड्रॉ करायची तर पुढचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला इझिली येतील. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असे पॉईंट घ्यायचे आहेत आपल्याला जे की ज्यांचे एक्स कोऑर्डिनेट पण प्लस आहे आणि वाय कोऑर्डिनेट पण काय प्लस आहे. समजते? प्लस प्लस घ्यायचे आहेत आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक्स कोऑर्डिनेट त्यांचा निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये जे आपल्याला घ्यायचे आहेत थर्ड क्वाड्रंटमध्ये ते आहेत नेगेटिव्ह नेगेटिव्ह. दोन्ही नेगेटिव्ह निगेटिव्ह असलं तर ते थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कुठले येणार? तर एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह, वाय ॲक्सिस निगेटिव्ह. हे येणार 4 क्वाड्रंटमधले पॉईंट्स. आता तुम्ही बघाल की ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, फॉर एक्झाम्पल हेच बघा, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे तर तो पॉईंट येईल वाय ॲक्सिसवरती. आणि ज्याचा सेकंड पॉईंट बघा, ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे तो येणार कुठल्या ॲक्सिसवरती? एक्स ॲक्सिसवरती. पॉईंट घेऊन मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला इझिली कळेल. आता मी पॉईंट्स घेतोय. तुम्ही इथं बघू शकता. सगळ्यात पहिला आपला फर्स्ट पॉईंट जो आहे तो आहे 0, -4. आत्ताच मी सांगितलं याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय? -4. तर एक्स ॲक्सिसवरती हा पॉईंट नसणार आहे. हा असणार आहे वाय ॲक्सिसवरती आणि वाय ॲक्सिसवरती -4 म्हणजे तो पॉईंट असणार आहे हा. हा पॉईंट आहे आपल्याला 0, -4. हा फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड पॉईंट आहे आपला 2, 0. आता याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट 2 आहे, तर हा असेल कुठल्या ॲक्सिसवरती? एक्स ॲक्सिसवरती. तर हा जो एक्स ॲक्सिस वरती आहे हा इथं पॉईंट आपल्याला मिळेल. हा आपला पॉईंट आहे 2, 0. नेक्स्ट पॉईंट आहे 3, 2. तुम्हाला माहिती आहे दोन्ही प्लस प्लस, तर या क्वाड्रंटमध्ये असेल एक्स ॲक्सिसवरचा 3 घ्यायचा, वाय ॲक्सिसवरती किती 2 आणि दोन्ही जिथे इंटरसेक्ट होतील तिथं हा पॉईंट असेल. हा पॉईंट आहे आपला. इथं तुम्ही बघू शकता बघा, मी डॉटने काढून दाखवतो तुम्हाला. 3 and 2 हे दोन्ही इंटरसेक्ट करायचे आहेत. जिथे इंटरसेक्ट होईल तो आपला आहे 3, 2 पॉईंट. आणि लास्टचा पॉईंट तुम्ही बघू शकता हा आहे -1, -6. या क्वाड्रंटमध्ये येईल. दोन्ही पण निगेटिव्ह निगेटिव्ह आहेत. -1, -6. एक्स ॲक्सिसवरचा -1 आणि वाय ॲक्सिसवरचा -6 इथं.
हा आपला पॉईंट कुठला आहे, आत्ताच तुम्ही बघितलं, -1 -6. तर हे 4 पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत. आता या चारही पॉईंटमधून जाणारी जी लाईन असेल ती लाईन आपल्याला काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे, लाईक दिस. या चारही पॉईंटमधून जाणारी लाईन, आता बघा 4 पॉईंट असल्यामुळं आपल्याला काय होतं आहे, लाईन तुमची रॉंग कधी होणार नाही आहे. 2 पॉईंट असतील किंवा 3 पॉईंट असतील तर तुम्हाला कळणार नाही तुमचं काय चुकलेलं आहे. त्याच्यामुळं ॲटलिस्ट 4 पॉईंट तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे. कुठलीही लाईन ड्रॉ करताना तुम्हाला ॲटलिस्ट 4 पॉईंट घेणं काय कंपल्सरी आहे. ही आपली बनली लाईन. अशाच पद्धतीने आपण लाईन काढायच्या आहेत. तर ही बनली आपली लाईन आणि त्या लाईनचं इक्वेशन आहे, जसं इक्वेशन आपल्याला दिलं होतं 2x - y = 4. तर हे आपलं बेसिक क्लिअर झालं की ग्राफिकल मेथडमध्ये जर आपल्याला एक 2 व्हेरिएबलवालं इक्वेशन दिलं असेल, लिनियर इक्वेशन, तर ते ग्राफिकल मेथडमध्ये लाईनमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपल्याला बेसिकली 100% कळालं असेल.